नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल. आपण जर पाहिलं सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जी परिस्थिती सुरू आहे, मी राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खरं तर आजचा व्हिडिओ बनवतोय. आपण जर पाहिलं काही दिवसापूर्वी शिवसेना फुटली आणि शिवसेनेच्या फुटीनंतर आपण जर पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार शिंदे गटामध्ये गेले आणि हे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे, या गोष्टी होत असताना पुन्हा एकदा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी उलथापालथ होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठा विस्तार होत असताना अनेक दिग्गज राजकीय नेते आता घरी बसणार आणि अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि अगदी हीच परिस्थिती केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु लोकांना ज्या गोष्टी कधी शक्य वाटल्या नाही, म्हणजे आपण जे म्हणतो ना की शक्य होऊ शकतं, ती परिस्थिती सध्या देशाच्या राजकारणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता नेमकी होणार काय, तर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं सध्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जाते. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं नितीन गडकरी यांच्याकडे जे मंत्रिपद होतं ते त्यांच्याकडून काढलं जाणार आहे. पुन्हा त्यांच्याकडे कुठलं तरी दुसरं मंत्रिपद दिलं जाईल. आणि मग जर देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये गेले तर राज्याची परिस्थिती काय असेल, तर राज्यामध्ये दोन चेहरे सध्या चर्चेमध्ये आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी मिळणार, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाचे पुन्हा एकदा दोन दावेदार मानले जातात. त्यामध्ये आपण जर पाहिलं शिवसेना पक्षप्रमुख जे सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे जलसंपदा मंत्री जे सध्या आहेत राधाकृष्ण विखे पाटील, जे अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत, ह्या दोन दिग्गज राजकीय नेत्यांचं नाव सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी चर्चेत आहे. मग या दोघांमध्ये नेमकी मुख्यमंत्री कोण होणार ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण. आणि एकीकडे जर आपण पाहिलं की वारंवार बीजेपी पक्षाने वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना वारंवार डावलण्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे त्या पदावरती बसतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. आपण दुसरीकडे जर पाहिलं नरहरी झिरवाळ यांचं जे मध्यंतरी जे कांड उघड झालं, आपण जर पाहिलं नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद सध्या धोक्यात आहे. एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद 100% मिळणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. आणि त्याचबरोबर सध्या जे उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटले आणि ते खासदार फुटले, परंतु कुठलाही खासदार आपोआप फुटत नसतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं असतात. ओमराजे निंबाळकर सगळ्यात शेवटी आले आणि ओमराजे निंबाळकर यांची सुद्धा केंद्रामध्ये वर्णी लागणार आहे, तर ते सुद्धा मंत्रिपदाचे दावेदार असतील अशी सध्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये.